नमस्कार. मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये जो आपला रेट चार्ट सेट आहे त्याच्यामध्ये ₹1 प्लस किंवा मायनस किंवा ₹2 प्लस किंवा मायनस आपण कशा प्रकारे करू शकतो. तर कधी काय होतं की तुमचा रेट चार्ट फॅट SNF पॉईंट सेमच असतात आणि ₹1 प्लस किंवा मायनस झालेला असतो. तर ते आपण कशा प्रकारे करू शकता हे आता आपण बघणार आहोत. तर सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर आपल्याला दरपत्रक या ऑप्शनमध्ये यायचं आहे. दरपत्रकमध्ये आल्यानंतर आपल्याला बदल करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपला 3585 इथे 33 आहे. तर याच्यामध्ये समजा आपल्याला ₹1 प्लस करायचा आहे, म्हणजे ₹1 वाढवायचा आहे. 3585ला 33चा 34 करायचा आहे. तर जिथे आपल्याला सुरुवातीची रक्कम दाखवते त्याच्यामध्ये आपल्याला ₹1 प्लस किंवा मायनस करायचा असतो. जसं की आपल्याला ₹1 वाढवायचा आहे, तर इथे जिथं 24 दाखवते आपल्याला इथे 25 टाईप करून ठीक आहे म्हणायचं आहे. तर 25 टाईप करून ठीक आहे म्हटल्यानंतर पूर्ण रेट चार्टमध्ये आपला ₹1 वाढलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता इकडे 33चा 34 झालेला आहे. त्याच प्रकारे आपल्याला जर का ₹1 कमी करायचं असेल तर त्याच प्रकारे सुरुवातीच्या रक्कममध्ये, म्हणजे जी काही सुरुवातीची रक्कम तुम्हाला तिथे दाखवते त्याच्यामध्ये ₹1 वाढवायचा असेल तर ₹1 प्लस करायचा आणि कमी करायचा असेल तर ₹1 कमी करायचा आहे. जसं की आता 25चे मी इथे 24 केलेले आहे. तर तुम्ही बघू शकता आपला रेट चार्ट 3585 34 होता, तो 33 झालेला आहे. तर अशा प्रकारे मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये रेट चार्ट जो सेट आहे त्याच्यामध्ये ₹1 प्लस किंवा मायनस या पद्धतीने आपण करू शकतो. आणि तसेच जर का आपला रेट चार्ट एक्सेल फाईलने अपलोड आपण जर का केलेला आहे तर त्याच्यामध्ये ₹1 प्लस किंवा मायनस आपण कशा प्रकारे करू शकतो हे आता आपण बघणार आहोत. तर बदल करावरती क्लिक केल्यानंतर आपला रेट चार्ट जर का एक्सेल फाईलने अपलोड झालेला असेल तर आपल्याला अशा प्रकारे इथे इंटरफेस दिसून येते, म्हणजे असे पेज दिसून येते. तर दरपत्रक स्वरूप एक्सेल फाईल दाखवते आणि ॲडजस्टमेंट म्हणून इथे आपल्याला निळ्या रंगात 00 दाखवते. तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला बघा वाढवा किंवा कमी करा हे 2 ऑप्शन दिसत आहेत. म्हणजे ₹1 जर का तुम्हाला वाढवायचा असेल तर आपल्याला वाढवावरती क्लिक करायचं आहे आणि कमी करायचं असेल तर कमी करावरती क्लिक करून इथे रक्कम टाकायची. जसं की मी तुम्हाला आता दाखवणार आहे की आपला 3585 जो आहे हा 33 दाखवतो आहे. तर याला आपल्याला जर का 34 करायचं असेल तर ॲडजस्टमेंटमध्ये 0 वरती क्लिक करायचं आहे आणि वाढवावरती क्लिक करून 1 इथे टाईप करायचं आहे आणि ठीक आहे म्हणायचं आहे. तर जो आपला रेट चार्ट 33 होता तो 34 झालेला आहे. त्याच प्रकारे जर का आपल्याला कमी करायचे असतील तर सेम प्रोसेस आहे. बदल करावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता तुम्ही बघू शकता 3585 आपला 34 आहे. तर याला ₹1 जर का कमी करायचं असेल तर ॲडजस्टमेंटवरती क्लिक करायचं आहे, 00 जिथे दाखवते तिकडे. त्यानंतर कमी करावरती क्लिक करायचं आहे आणि इथे ₹1 किंवा ₹2 जे काही आपल्याला टाकायचे असेल किंवा जे काही कमी करायचे असतील तेवढी रक्कम आपल्याला इथे टाकायची आणि ठीक आहे म्हणायचं आहे. तर जो आपला 3585 34 होता तो बघा 33 झालेला आहे. तर एक्सेल फाईलमध्ये पण तुम्हाला ₹1 प्लस किंवा मायनस असं करता येईल. मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवरती क्लिक करून आपण मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकतो. धन्यवाद.